हॅलो एव्हरीवन. आपण फॉर कॉन्झर्वेटिव्ह सिस्टीमसाठी लॅग्रेंजेस इक्वेशन ऑफ मोशन बघतोय. याच्यामध्ये आपण आता एक्झाम्पल्स बघतोय कॉन्झर्वेटिव्ह सिस्टीमचे. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, टू मास पॉइंट्स ऑफ मास m1 and m2 are connected by a string passing through a hole in a smooth table so that m1 rests on the table surface and m2 hangs suspended. Assuming mt moves only in a vertical line, what are the generalized coordinates for the system? Write down the Lagrangian for the system. Reduce the problem to a single order, second order differential equation and obtain a first integral of the equation. बघा आपल्याला सिस्टीम कशी दिली आहे की दोन मास पॉइंट्स आहेत, मास m1 आणि m2 चे, कनेक्टेड बाय अ स्ट्रिंग. एखाद्या स्ट्रिंगने कनेक्ट केलेले दोन मास आहेत आपल्याकडे m1 आणि m2. आणि काय केले ते किती जे मास आहे ते एका टेबलमध्ये मध्ये होल आहे, त्या होलमधून तो स्ट्रिंग पास केला आणि एका एंडला मास m1 आहे आणि दुसऱ्या एंडला मास m2 आहे. आणि त्या अशा रीतीने ठेवलेत की जे मास m1 आहे ते टेबलवरती आहे आणि जे मास m2 आहे ते स्ट्रिंग जे आपण होलमधून जी स्ट्रिंग पास केली त्या स्ट्रिंगच्या दुसऱ्या एंडला ती खाली काय करते तर असं हँग झालेलं आहे मास m2. मग अशी आपली काय आहे तर गिवन सिस्टीम आहे. बघा मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं तर जनरलाइज कोऑर्डिनेट फॉर द सिस्टीम, लॅग्रेंजियन फॉर द सिस्टीम. आणि आपलं काय करायचं त्याचे जो प्रॉब्लेम आपल्याला मिळतोय सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन तो काय करायचं तर फर्स्ट ऑर्डरला रिड्यूस करायचं आहे. सो आपलं गिवन सिस्टीममध्ये काय दिले तर दोन पॉईंट मासेस दिलेत m1 आणि m2 अटॅच टू अ स्ट्रिंग ॲट द बोथ एंड्स ऑफ द स्ट्रिंग. म्हणजे एका स्ट्रिंगला आपण काय केले, हा जो आहे तो स्मूथ टेबल आहे, त्या टेबलच्या मधोमध एक होल आहे आणि त्या होलमधून आपण स्ट्रिंग पास केली आणि स्ट्रिंग अशा रीतीने पास केले की त्याच्या एका एंडला मास m1 अटॅच आहे, दुसऱ्या एंडला मास m2 अटॅच आहे. आणि आपण कसं काय सिस्टम केले की मास m1 काय होतं तर टेबलवरती रेस्ट करते आणि मास m2 स्ट्रिंगच्या दुसऱ्या एंडला हँग होतंय खाली. आणि मासची टोटल लेंथ किती आहे तर L दिली आहे. म्हणजे आपल्याकडे इथे काय असणार आहे, एक कॉन्स्टंट इक्वेशन असणार आहे बघा या केसमध्ये. आणि आपण टेबल कन्सिडर करतोय म्हणजे काय आहे तर हे प्लेनमध्ये एक टेबल कन्सिडर करतोय. म्हणजे इथे काय असणार आहे तर दोन कॉर्डिनेट्स, दोन इंडिपेंडंट कॉर्डिनेट्स असणार आहेत बघा. आपण आता बघूया सोल्युशनमध्ये. लेट द टू मास पॉइंट्स m1 and m2 be connected by a string passing through a hole in a smooth table so that m1 rests on the table surface and m2 hangs suspended. म्हणजे हे की आपण दोन मासेस m1 and m2 कनेक्टेड बाय अ स्ट्रिंग, एका स्ट्रिंगने अटॅच कनेक्ट केलेले आहेत आणि त्या अशा रीतीने आपण ठेवलेत की हे जे टेबलमधून एक होल आहे त्या होलमधून हे स्ट्रिंग पास होतीये आणि अशा रीतीने ही स्ट्रिंग आपण पास केली की m1 काय होतोय तर टेबलच्या वरती रेस्ट करतोय आणि m2 काय होतंय तर सस्पेंडेड राहते किंवा हँग होतंय त्या स्ट्रिंगला. वी अज्युम दॅट m2 मूव्स ओनली इन अ व्हर्टिकल लाईन. म्हणजे m2 आपण असं अज्युम करतो की तो फक्त व्हर्टिकल लाईनमध्येच मूव्ह होतोय, तो हॉरिझॉन्टली मूव्ह होत नाहीये. म्हणजे फक्त ही जी स्ट्रिंगची लाईन दिसते तो असा व्हर्टिकलीच फक्त m2 मूव्ह होणार आहे, त्याची हॉरिझॉन्टल डायरेक्शन हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट होणार नाहीये. बघा द सिस्टीम इज इन स्पेस, सिस्टीम स्पेसमध्ये कन्सिडर केली आपण. दस इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्स आर 3 अँड वी हॅव रेस्ट्रिक्शन ऑन मोशन ऑफ m2 दॅट इज वन कॉन्स्टंट इक्वेशन. दस वी हॅव 3 - 1 इज इक्वल टू 2 जनरलाइज कोऑर्डिनेट्स. सिन्स टोटल वर्क डन ऑन द सिस्टम इज 0 देअरफॉर सिस्टीम इज कॉन्झर्वेटिव्ह. बघा सिस्टीम आपण स्पेसमध्ये कन्सिडर करतोय. स्पेसमध्ये जेव्हा आपण एखादी सिस्टीम कन्सिडर करतो तर त्याच्यासाठी आपण काय घेतो तर 3 इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्स घेतो. आणि मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे काय आहे तर एक कॉन्स्टंट इक्वेशन आहे की m2 काय करतं तर फक्त व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये मूव्ह होतं. मग m2 वरती काय आहे रेस्ट्रिक्शन आहे आणि एकच रेस्ट्रिक्शन आहे आपल्याकडे, त्यामुळे काय आहे तर इथे एकच कॉन्स्टंट इक्वेशन आहे. त्यामुळे 3 - 1 इज इक्वल टू 2 काय मिळाले आपल्याला जनरलाइज कोऑर्डिनेट्स मिळाले. आणि आपण जनरलाइज कोऑर्डिनेट्स काय कन्सिडर करतोय बघा r आणि थीटा. हा जो थीटा आहे तो काय आहे तर हा जो m2च्या पोझिशनने जे m1 ह्या मासची जी पोझिशन आहे त्याचे आपण काय घेतले तर स्फेरिकल कोऑर्डिनेट्स घेतलेत r आणि थीटा. ते काय आहेत आपले जनरलाइज कोऑर्डिनेट्स आहेत या केसमध्ये. बघा लेट L बी द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. L काय केली आपण स्ट्रिंगची लेंथ कन्सिडर केली आणि ती फिक्स असणार आहे. कन्सिडर OX ॲज इनिशियल लाईन. बघा ही जी लाईन घेतली आहे या डायग्राममध्ये ही काय घेतली आहे इनिशियल लाईन घेतली आहे आपण. लेट r थीटा बी द पोझिशन ऑफ द पार्टिकल ऑफ मास m.
म्हणजे आपण काय घेतले, पी ह्या पॉईंटला मास M1 आपण रेस्ट केलेला आहे आणि त्याची पोझिशन कोऑर्डिनेट्स काय घेतलेले आहेत, स्फेरिकल कोऑर्डिनेट्स आर आणि थीटा. मग जर आपण ही जर ओला जर आपण काय घेतोय तर ॲज अ रेफरन्स पॉईंट घेतोय, तर OM1 किंवा OP हे डिस्टन्स किती आहे, तर आर इतका आहे. तर मग OM2 हे डिस्टन्स किती असणार आहे, तर L मायनस आर, कारण की आपण स्ट्रिंगची लेंथ L इतकी घेतली आहे, त्यातून आपण जर आर मायनस केले तर आपल्याला ही लेंथ मिळणार आहे. OM2 ही लेंथ किती आहे, तर L मायनस आर. Thus, the system is specified by two generalized coordinates r आणि थीटा. म्हणजे आपल्याकडे इथे जनरलाइज कोऑर्डिनेट्स कुठले आहेत, तर r आणि थीटा हे दोन जनरलाइज कोऑर्डिनेट्स आहेत. आता आपले कॉन्झर्वेटिव्ह सिस्टीम आहे, आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, तर लॅग्रेंज इक्वेशन ऑफ मोशन फॉर कॉन्झर्वेटिव्ह सिस्टीम इथे यूज करणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल, तर लॅग्रेंजियन डिफाईन करावं लागेल. आणि आपलं लॅग्रेंजियन काय असतं कॉन्झर्वेटिव्ह सिस्टीमसाठी, तर L इज इक्वल टू T मायनस V, where T is the kinetic energy of the system and V is the potential energy of the system. मग आपण आता सुरुवातीला कायनेटिक एनर्जी आहे या सिस्टीमची काय ते बघूया. सो द कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीम इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जीज ऑफ द टू मासेस. या केसमध्ये आपल्याकडे दोन पॉईंट मासेस आहेत M1 आणि M2. त्यामुळे कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, तर पूर्ण सिस्टीमची कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असणार आहे, मास M1 साठीची कायनेटिक एनर्जी आणि मास M2 साठीची कायनेटिक एनर्जी. मग आपण T1 काय करूया, तर मास M1 साठीची कायनेटिक एनर्जी कन्सिडर करूया. सो T1 इज इक्वल टू 1/2 M1 इंटू आर डॉट स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर थीटा डॉट स्क्वेअर. T1 साठी काय आलं, मास M1 साठी कायनेटिक एनर्जी काय आली, T1 इज इक्वल टू 1/2 M1 इंटू आर डॉट स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर थीटा डॉट स्क्वेअर. आणि कायनेटिक एनर्जी फॉर पॉईंट मास M2 काय आली, तर T2 इज इक्वल टू 1/2 M2 आर डॉट स्क्वेअर. T2 काय आली, तर 1/2 M2 आर डॉट स्क्वेअर. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता की मास M1 साठी जर आपण हा जो त्याचा पोझिशन वेक्टर घेतोय R, तो आपण काय करू शकतो, तर अलॉंग एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस त्याचे कंपोनंट्स अलॉंग एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जर आपण कन्सिडर केले, तर त्याच्यावरून आपण ह्याची कायनेटिक एनर्जीसाठी किंवा व्हेलॉसिटीसाठी काय यूज करू शकतो, तर इथे हा अँगल काय करतो, तर थीटा इतका अँगल M1ची जी पोझिशन आहे P ॲट द रेस्ट, मग ती काय करते, ओरिजिन किंवा विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस थीटा इतका अँगल तयार करते. मग त्याच्यामुळे आपण काय घेतो, तर M1 साठीची कायनेटिक एनर्जी कन्सिडर करताना काय करतोय, हाफ MV स्क्वेअर काय घेतोय, तर आर स्क्वेअर प्लस आर डॉट स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इंटू थीटा डॉट स्क्वेअर. म्हणजे आपण काय करतोय, तर त्याची लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीची ॲडिशन करतोय. आणि मास M2 साठी बघा, हा व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये आहे, म्हणजे ह्याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस जो कंपोनंट असेल तो नसणारच आहे. विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस फक्त आपण कंपोनंट कन्सिडर करतोय, म्हणून ह्याची कायनेटिक एनर्जी आली आहे फक्त 1/2 M2 आर डॉट स्क्वेअर. सो दस टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीम काय येईल, तर कॅपिटल T इज इक्वल टू T1 प्लस T2. म्हणजे कायनेटिक एनर्जी फॉर द सिस्टीम ऑफ मास M1 आणि कायनेटिक एनर्जी फॉर द सिस्टीम ऑफ मास M2. मग टोटल कायनेटिक एनर्जी काय आली ह्या सिस्टीमसाठी, T इज इक्वल टू 1/2 M1 इंटू आर डॉट स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर थीटा डॉट स्क्वेअर प्लस 1/2 M2 आर डॉट स्क्वेअर. आता आपण कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट केली. पोटेन्शियल एनर्जी बघूया काय येते ह्या सिस्टीमची. पोटेन्शियल एनर्जी ऑफ मास M1 इज 0. बघा, मास M1 साठी पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, का तर इथे हाईट किंवा काय आहे आपलं जे मास M1 काय करतं, तर रेस्ट करतं आहे ऑन द हॉरिझॉन्टल सरफेस. त्यामुळे त्या केसमध्ये काय होतं आहे, मास M1ची पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. आणि मास M2 हँग करते, व्हर्टिकली काय करते, ते हँग करते बिलो द टेबल. त्यामुळे त्याच्यासाठी आपण पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करणार आहे. पोटेन्शियल एनर्जी काय असते, तर mgh. मग इथे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मास M2 हँग करतं, त्यामुळे इथे डिक्रीजिंग पोटेन्शियल एनर्जी आहे. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी काय आली, V इज इक्वल टू मास आहे M2 मायनस M2 इंटू G इंटू लेंथ किंवा हाईट काय आहे, तर L मायनस आर. हॉरिझॉन्टल सरफेसपासून मासची लेंथ किती आहे, तर L मायनस आर. म्हणजे ह्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी फक्त आपण मास M2शी रिलेटेड कन्सिडर करतोय. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस M2 इंटू G इंटू L मायनस आर. हेन्स द लॅग्रेंजियन ऑफ द सिस्टीम. आता आपल्याकडे टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीम आहे, पोटेन्शियल एनर्जी ऑफ द गिवन सिस्टीम आहे. त्यामुळे आता आपण लॅग्रेंजियन कॅल्क्युलेट करू शकतो. L इज इक्वल टू T मायनस V. सो L इज इक्वल टू काय आलं बघा, आपला 1/2 M1 आर डॉट स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर थीटा डॉट स्क्वेअर
प्लस 1/2 m2 r डॉट स्क्वेअर प्लस m2 इंटू जी एल मायनस आर. हे काय झालं आपलं लॅग्रेंजन झालं गिवन सिस्टम ऑफ गिवन सिस्टीमसाठी. मग लॅग्रेंजस इक्वेशन ऑफ मोशन आपल्याकडे दोन व्हेरिएबल्स आहेत, दोन जनरलाइज कोऑर्डिनेट्स आहेत आर आणि थीटा. सो आपल्याला काय मिळतील तर दोन लॅग्रेंजस इक्वेशन मिळतील. फर्स्ट आहे dy/dt ऑफ डावा एल अपॉन डावा आर डॉट मायनस डावा एल अपॉन डावा आर इज इक्वल टू 0. आणि सेकंड इक्वेशन आहे dy/dt ऑफ डावा एल अपॉन डावा थीटा डॉट मायनस डावा एल अपॉन डावा थीटा इज इक्वल टू 0. आता आपल्याकडे लॅग्रेंजियन आहे. लॅग्रेंजियनच्या इक्वेशनवरून आपण डावा एल अपॉन डावा आर डॉट डावा एल अपॉन डावा आर डावा एल अपॉन डावा थीटा डॉट आणि डावा एल अपॉन डावा थीटा ह्या चारही व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत आणि ते ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. सो बघा लॅग्रेंजियनचं इक्वेशन आहे, त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यूज काय मिळतात तर डावा एल अपॉन डावा आर डॉट इज इक्वल टू काय आला m1 r डॉट प्लस m2 r डॉट. डावा एल अपॉन डावा आर आला m1 थीटा डॉट स्क्वेअर r मायनस m2 g. डावा एल अपॉन डावा थीटा डॉट इज इक्वल टू m1 r स्क्वेअर थीटा डॉट आणि डावा एल अपॉन डावा थीटा इज इक्वल टू 0 आला. त्यामध्ये दोन इक्वेशन आपण कन्सिडर केले होते, ते कसे रिड्यूस झाले बघा. dy/dt ऑफ m1 r डॉट प्लस m2 r डॉट मायनस m1 थीटा डॉट स्क्वेअर r प्लस m2 g इज इक्वल टू 0. म्हणजे हे इक्वेशन आपण कसं लिहू शकतो की m1 r डबल डॉट प्लस m2 r डबल डॉट मायनस m1 थीटा डॉट स्क्वेअर r प्लस m2 g इज इक्वल टू 0. या दोन टर्म्समधून आपण r डॉट कॉमन काढलं तर ही टर्म अशी लिहिली आपण m1 प्लस m2 इंटू r डबल डॉट प्लस m1 r थीटा डॉट स्क्वेअर मायनस m2 g इज इक्वल टू 0. हे मिळालं आपल्याला फर्स्ट इक्वेशनवरून. आणि सेकंड इक्वेशनवरून आपण काय लिहू शकतो की dy/dt ऑफ m1 r स्क्वेअर थीटा डॉट इज इक्वल टू 0. मग आता हे dy/dt ऑफ दिस टर्म इज 0 म्हणजे ह्याचं इंटिग्रेशन घेतलं तर काय मिळेल आपल्याला m1 r स्क्वेअर थीटा डॉट इज इक्वल टू h घेतला आहे आपण, कॉन्स्टंट काय घेतला इथे h घेतला आहे. सो थीटा डॉट इज इक्वल टू काय आला आपला h अपॉन m1 r स्क्वेअर. मग आपण थीटा डॉटची व्हॅल्यू काय करूया, हे जे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे फ्रॉम फर्स्ट आपण आरसाठीचं इक्वेशन कन्सिडर केल्यानंतर लॅग्रेंज इक्वेशन ऑफ मोशन त्याच्यामध्ये आपण थीटा डॉटची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो काय येते बघा, ही फर्स्ट टर्म आहे m1 प्लस m2 r डबल डॉट तशीच राहिली मायनस m1 r ही टर्म अशीच राहिली आणि थीटा डॉट स्क्वेअरसाठी आपण ही व्हॅल्यू काय करतोय सबस्टिट्यूट करतोय. सो हे आलं h स्क्वेअर अपॉन m1 स्क्वेअर r⁴ प्लस m2 g इज इक्वल टू 0. मग हेच बघा आपण कसं लिहिले की m1 प्लस m2 इंटू r डबल डॉट मायनस h स्क्वेअर अपॉन m1 r³ प्लस m2 g इज इक्वल टू 0. अँड दिस इज द रिक्वायर्ड सिंगल सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ मोशन. आपण काय केले की दोन इक्वेशन्स कंबाईन केले. आपल्याला दोन इक्वेशन्स मिळाले होते कारण की आपल्याकडे दोन जनरलाइज कोऑर्डिनेट्स होते. पण आपण काय केले की सेकंड इक्वेशनवरून थीटा डॉटची व्हॅल्यू काढून काय केली ती फर्स्ट इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली. म्हणजे आपल्याला एक सिंगल इक्वेशन मिळालं फॉर दिस गिवन कॉन्झर्वेटिव्ह सिस्टीम. आणि हे काय आहे तर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे, सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ मोशन फॉर गिवन सिस्टीम. आता आपल्याला काय करायचं आहे तर फर्स्ट इंटिग्रल फाइंड आउट करायचं आहे गिवन इक्वेशनचं. सो आपण कन्सिडर करूया इक्वेशन नंबर 5 आणि त्याला काय केलं तर 2r डॉटने मल्टिप्लाय केलेलं आहे बघा आणि इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम t. जर आपण 2r डॉटने बघा इथे मल्टिप्लाय केलं इक्वेशन नंबर 6 जे आहे आपलं त्याला. सो ह्याला 2r डॉट इंटू m1 प्लस m2 r डबल डॉट मायनस 2r डॉट h स्क्वेअर अपॉन m1 r³ प्लस 2r डॉट m2 g इज इक्वल टू 0. आणि जर या इक्वेशनला आपण विथ रिस्पेक्ट टू टी इंटिग्रेट केलं तर मासेस m1 प्लस m2 कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ते काय केलं आपण इंटिग्रेशन साईनच्या बाहेर लिहिलं. दिस इज इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस r डॉट r डबल डॉट dt मायनस 2h स्क्वेअर अपॉन m1. इथे h आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट घेतला होता, m1 मास आहे त्यामुळे ते पुन्हा आलं इंटिग्रेशन साईनच्या बाहेर. इट इज इंटिग्रेशन ऑफ r डॉट अपॉन r³ dt प्लस ट्वाइस m2 g इंटिग्रेशन साईनच्या बाहेर आणि इंटिग्रेशन ऑफ r डॉट dt इज इक्वल टू कॉन्स्टंट आला. सो ह्याचं इंटिग्रेशन बघा काय येते हे m1 प्लस m2 इंटिग्रेशन ऑफ हे कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे तर r डॉट स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आहे मायनस ट्वाइस h स्क्वेअर अपॉन m1 ही टर्म ॲज इट इज. पुन्हा हे जे इंटिग्रल आहे ते कशाचं इंटिग्रल आहे तर इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस 1 अपॉन 2r स्क्वेअर प्लस 2m2g h इज इक्वल टू dr इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे आता आपण ह्याचं काय करू शकतो तर इझिली इंटिग्रेशन घेऊ शकतो. इंटिग्रेशन घेऊन काय इक्वेशन मिळते बघा. सो इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळालं की m1 प्लस m2
आर डॉट स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर अपॉन m1 आर स्क्वेअर प्लस ट्वाईस m2g r इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि इथे बघा आर डॉट आहे फक्त, म्हणजे इथे फक्त सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे किंवा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे आरचं, त्यामुळे हे काय आलं आपलं, दिस इज रिक्वायर्ड फर्स्ट इंटिग्रल ऑफ मोशन विच रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल. म्हणजे हे इक्वेशन काय करतं तर टोटल एनर्जी ऑफ द गिवन सिस्टीम फाइंड आउट करतं. द नेक्स्ट एक्झाम्पल बघा. अ पार्टिकल ऑफ मास m moves in a plane under the action of a conservative force F with components x component काय दिला गिवन फोर्सचा मायनस के स्क्वेअर ट्वाईस एक्स प्लस वाय आणि y component आहे एफ वाय इज इक्वल टू मायनस के स्क्वेअर एक्स प्लस 2y. k is a constant. Find the total energy of the motion, the Lagrangian and the equation of motion of the particle. बघा काय दिले आपल्याला, अ पार्टिकल ऑफ मास m moves in a plane under the action of conservative force. म्हणजे आपल्याकडे एक मास आहे, तो काय करतो तर प्लेनमध्ये मूव्ह करतो अंडर अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. म्हणजे गिवन आपल्याला काय दिलं की फोर्स कॉन्झर्वेटिव्ह आहे, त्यामुळे आपली सिस्टीम कॉन्झर्वेटिव्ह आहेच. आणि फोर्सचे कॉम्पोनंट्स दिलेत. एक्स कॉम्पोनंट काय दिला फोर्सचा एफ एक्स इज इक्वल टू मायनस के स्क्वेअर इंटू ट्वाईस एक्स प्लस वाय आणि वाय कॉम्पोनंट आहे एफ वाय इज इक्वल टू मायनस के स्क्वेअर इंटू एक्स प्लस 2y. आणि इथे के काय आहे तर कॉन्स्टंट आहे. आपल्याला काय काय फाइंड आउट करायचे बघा, टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम किंवा मोशनची, लॅग्रॅन्जियन ऑफ द सिस्टीम आणि इक्वेशन्स ऑफ मोशन ऑफ द पार्टिकल. आपल्याला फक्त काय दिलं तर एक मास दिलं आहे किंवा एक पार्टिकल दिलं आहे ऑफ मास m मुव्हिंग इन अ प्लेन आणि अंडर अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कॉन्झर्वेटिव्ह फोर्सचे एक्स आणि वाय कॉम्पोनंट्स दिलेले आहेत आणि आपल्याला टोटल एनर्जी फाइंड आउट करायची आहे, लॅग्रॅन्जियन फाइंड आउट करायचं आणि इक्वेशन ऑफ मोशन फॉर द सिस्टीम फाइंड आउट करायचं बघा. सो आपण काय करतोय, पार्टिकल घेतला कन्सिडर केला आहे मुव्हिंग इन अ प्लेन. एक्स वाय बी द कोऑर्डिनेट्स ऑफ द पार्टिकल ॲट एनी इन्स्टंट टी. म्हणजे आपण काय घेतो तर एक्स वाय ही एक पोझिशन किंवा त्या पार्टिकलची पोझिशन कन्सिडर करतो आहे ॲट एक्स वाय ॲट एनी इन्स्टंट टी. म्हणजे टाईम इन्स्टंट टीला आपण ॲट एक्स वायला पॉईंट तो पार्टिकल कन्सिडर करतो आहे. जर बघा, इफ टी अँड व्ही आर द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल देन वी हॅव. जर टी आपली जर कायनेटिक एनर्जी असेल पार्टिकलची तर आपल्याला माहिती आहे आपल्याकडे एक्स आणि वाय हे जर त्याचे पोझिशन वेक्टर्स असतील किंवा पोझिशन कोऑर्डिनेट्स असतील तर आपण याच केसमध्ये काय घेऊ शकतो की टी इज इक्वल टू 1/2 m इंटू एक्स डॉट स्क्वेअर प्लस वाय डॉट स्क्वेअर. या केसमध्ये बघा आपण एक्स आणि वाय दोन्हीसुद्धा काय घेतो तर आपले जनरलाइज कोऑर्डिनेट्स दोनच येतात, कारण सिस्टीम जे आपलं पार्टिकल आहे ते प्लेनमध्ये मूव्ह होते. मग प्लेनमध्ये जर एखाद्या पार्टिकलची मोशन आपण डिफाईन करत असू तर आपल्याला दोन इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स लागतात. आणि या केसमध्ये आपल्याला पार्टिकलवरती काहीही रेस्ट्रिक्शन नाही आहे किंवा त्याच्यावरती काही कॉन्स्टंट्स नाही आहेत, त्यामुळे आपल्याकडे कॉन्स्टंट इक्वेशन 0 आहे. त्यामुळे इथे जनरलाइज कोऑर्डिनेट्ससुद्धा दोनच आलेले आहेत, ते कुठले आहेत एक्स आणि वाय. त्यामुळे आपण इथे बघा हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, टी इज इक्वल टू 1/2 m व्ही स्क्वेअर. मग या केसमध्ये व्ही स्क्वेअर काय येईल एक्स डॉट स्क्वेअर प्लस वाय डॉट स्क्वेअर. म्हणून आपली कायनेटिक एनर्जी काय आली, टी इज इक्वल टू 1/2 m इंटू एक्स डॉट स्क्वेअर प्लस वाय डॉट स्क्वेअर. आणि व्ही इज इक्वल टू काय घेतो तर आपण व्ही ऑफ एक्स वाय, कारण की व्ही काय आहे आपली पोटेन्शियल एनर्जी आहे. आणि या केसमध्ये आपल्याला आता फोर्स कॉन्झर्वेटिव्ह दिला आहे, त्यामुळे आपलं फोर्स फील्ड काय असणार आहे, इट इज डेरिवेबल फ्रॉम पोटेन्शियल व्ही. आपण त्याच्यावरून आपले पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो. बघा आपल्याकडे आता फोर्स इज गिवन बाय, सिन्स फोर्स फील्ड इज कॉन्झर्वेटिव्ह, त्यामुळे आपल्याला माहिती आहे फोर्स आपण काय करू शकतो की इट इज डेरिवेबल फ्रॉम सम पोटेन्शियल व्ही. सो एफ इज इक्वल टू मायनस डेल व्ही. त्यात आपल्याकडे एफचा एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट गिवन आहे. सो आय इंटू एफ एक्स प्लस जे इंटू एफ वाय इज इक्वल टू मायनस ऑफ आय इंटू डो व्ही बाय डो एक्स प्लस जे इंटू डो व्ही बाय डो वाय प्लस के इंटू डो व्ही बाय डो झेड. ही आपण काय दिली तर फक्त डेल व्हीची डेफिनेशन आहे आणि इथे मायनस साईन आहे, त्यामुळे मायनस साईन हे आपण बाहेर दिलेलं आहे. आणि आपल्याकडे एफचे एक्स आणि वाय कॉम्पोनंट दिलेले आहे, त्यामुळे आपण एफला काय केलं तर त्याच्या कॉम्पोनंट्समध्ये लिहिलं आय इंटू एफ एक्स प्लस जे इंटू एफ वाय. सो आपल्याकडे आय एफ एक्सची व्हॅल्यू आहे, एफ वायची व्हॅल्यू आहे. सो काय आलं हे इक्वेशन बघा, मायनस के स्क्वेअर इंटू ट्वाईस एक्स प्लस वाय इंटू आय मायनस के स्क्वेअर इंटू एक्स प्लस 2y इंटू जे विच इज इक्वल टू मायनस आय इंटू डो व्ही अपॉन डो एक्स प्लस जे इंटू डो व्ही अपॉन डे वाय. कारण की इथे आपण प्लेनमध्ये सिस्टीम कन्सिडर करतो आहे, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू झेड काय असणार आहे किंवा इथे झेड कंपोनंटच नाही आहे, त्यामुळे ती टर्म 0 आली. जर हे आपण कम्पेअर केलं तर बघा काय मिळते आपल्याला, डो व्ही बाय डो एक्स इज इक्वल टू येतो आहे के स्क्वेअर इंटू ट्वाईस एक्स प्लस वाय आणि डो व्ही अपॉन डो वाय काय येतं तर के स्क्वेअर इंटू एक्स प्लस 2y. म्हणजे
पोटेन्शियल एनर्जीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आला के स्क्वेअर इंटू ट्वाईस एक्स प्लस वाय आणि विथ रिस्पेक्ट टू वाय काय येतो तर के स्क्वेअर इंटू एक्स प्लस 2y. सो आपण असं लिहू शकतो की डेरिव्हेटिव्ह ऑफ पोटेन्शियल एनर्जी किंवा डी व्ही काय लिहू शकतो बघा डो व्ही अपॉन डो एक्स इंटू डी एक्स प्लस डो व्ही अपॉन डो वाय इंटू डी वाय. आपल्याकडे डो व्ही अपॉन डो एक्सची व्हॅल्यू आहे, डो व्ही अपॉन डो वायची व्हॅल्यू आहे. ते जर सबस्टिट्यूट केलं आणि ह्या इक्वेशनचं इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी मिळणार आहे. सो डी व्ही इज इक्वल टू आपण काय केलं सबस्टिट्यूट केली डो व्ही अपॉन डो एक्सची व्हॅल्यू इट इज के स्क्वेअर इंटू ट्वाईस एक्स प्लस वाय इंटू डी एक्स प्लस डो व्ही अपॉन डो वायची व्हॅल्यू आहे के स्क्वेअर इंटू एक्स प्लस 2y dy. आता ह्याला इंटिग्रेट करून आपण आपली पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करू शकतो. सो आपण डी व्ही इज इक्वल टू बघा पुढे कसं लिहिलं के स्क्वेअर कॉमन काढलं आहे ट्वाईस एक्स डी एक्स प्लस डी ऑफ एक्स वाय प्लस 2y dy. सो आता हे इंटिग्रेट आपण इझिली करू शकतो. इंटिग्रेटिंग आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काय मिळाली व्ही इज इक्वल टू के स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. सो टोटल एनर्जी म्हणजे काय असणार आहे या केसमध्ये तर टोटल एनर्जी आपली काय असते गिवन सिस्टीमची कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो टोटल एनर्जी ई इज इक्वल टू टी प्लस व्ही आणि लॅग्रेंजियन काय येतं तर ह्या दोघांचा डिफरन्स. सो एल इज इक्वल टू टी मायनस व्ही म्हणजेच काय आला 1/2 इंटू एम इंटू एक्स डॉट स्क्वेअर प्लस वाय डॉट स्क्वेअर मायनस के स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. देअरफॉर the Lagrange's equation of motion corresponding to generalized coordinates x and y are respectively given by. आपल्याला माहिती आहे लॅग्रेंज इक्वेशन ऑफ मोशन आपण जर एक्स आणि वाय जनरलाइज कोऑर्डिनेट्स कन्सिडर केले तर ते काय येणार आहे तर डी बाय डी टी ऑफ डायवा एल अपॉन डायवा एक्स डॉट मायनस डायवा एल अपॉन डायवा एक्स इज इक्वल टू 0 आणि डी बाय डी टी ऑफ डायवा एल अपॉन डायवा वाय डॉट प्लस मायनस डायवा एल अपॉन डायवा वाय इज इक्वल टू 0. मग आपल्याकडे लॅग्रेंजियन आहे त्याच्यावर आपण जर डायवा एल अपॉन डायवा एक्स डॉट डायवा एल अपॉन डायवा एक्स डायवा एल अपॉन डायवा वाय डॉट आणि डायवा एल अपॉन डायवा वाय जर ह्या व्हॅल्यूज जर फाइंड आउट केल्या आणि सबस्टिट्यूट केल्या रिस्पेक्टिव्ह दोन इक्वेशन्समध्ये तर आपल्याला लॅग्रेंज इक्वेशन ऑफ मोशन मिळतात. फॉर दोन कोऑर्डिनेट्ससाठी दोन जनरलाइज कोऑर्डिनेट्स आहेत त्यामुळे दोन इक्वेशन्स मिळतात की एम एक्स डबल डॉट प्लस के स्क्वेअर इंटू ट्वाईस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि एम वाय डबल डॉट प्लस के स्क्वेअर इंटू एक्स प्लस 2y इज इक्वल टू 0. नेक्स्ट एक्झाम्पल आहे अ बॉडी ऑफ मास m is thrown up an inclined plane which is moving horizontally with a constant velocity v. Use Lagrangian equation to find the locus of the position of the body at any time t after the motion sets in. म्हणजे आपल्याला काय दिले की एक बॉडी आहे मास mची ती काय केली आपण अपवर्ड डायरेक्शनमध्ये थ्रो केली आहे पण ॲट अन इन्क्लाइंड अँगल म्हणजे ती आपण स्ट्रेट लाईनमध्ये आपण थ्रोन अप नाही करत आहोत तर इन्क्लाइंड प्लेनमध्ये थ्रोन अप करतो आणि तो काय करतो तर हॉरिझॉन्टलसोबत काहीतरी अँगल तयार करतो. इन्क्लाइंड प्लेन आहे म्हणजे तो प्लेन काय करणार आहे तर अँगल तयार करणार आहे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल आणि ते जे प्लेन आहे म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये आपण ते मास एम थ्रो केलेलं आहे ते प्लेन काय करते तर हॉरिझॉन्टली कॉन्स्टंट वेलॉसिटीने मूव्ह होतं आहे म्हणजे ते प्लेन काय होतं आहे मूव्ह होतं आहे. आणि मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं तर बाय युझिंग लॅग्रेंजेस इक्वेशन ऑफ मोशन लोकस ऑफ द पोझिशन ऑफ द बॉडी ॲट एनी टाईम टी म्हणजे आपल्याला त्या बॉडीच्या पोझिशनचा लोकस किंवा जो काही पाथ असेल ॲट एनी टाईम टी तो फाइंड आउट करायचा आहे बाय युझिंग लॅग्रेंजेस इक्वेशन ऑफ मोशन. तर बघा जी आपल्याला गिवन सिस्टीम एक्झाम्पलमध्ये डिस्क्राईब केलेली आहे ती आपण डायग्राममध्ये कशी ड्रॉ केली आहे की ही जी बॉडी आहे मास एमची ती काय केली आहे तर अपवर्ड डायरेक्शनमध्ये थ्रो केली आहे अँड इन्क्लाइंड प्लेन म्हणजे हे जे ए बी घेतले ते इन्क्लाइंड प्लेन आहे ते प्लेन इन्क्लाइंड आहे म्हणजे एक्स ॲक्सिसला काहीतरी अँगल तयार करते तो आपण थिटा घेतलेला आहे मेकिंग अन अँगल थिटा विथ एक्स ॲक्सिस दिस इन्क्लाइंड प्लेन ए बी. आणि ह्या प्लेन ए बीमध्ये आपण आपला जे मास एम आहे ते व्हर्टिकली किंवा अपवर्ड डायरेक्शनमध्ये थ्रो केलेलं आहे आणि हे जे प्लेन आहेत ते काय होते तर ते सुद्धा विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी मूव्ह होतं आहे ऑन दिस एक्स ॲक्सिस. म्हणजे आपली बॉडी तर अपवर्ड डायरेक्शनमध्ये जातेच आहे पण ती ज्या इन्क्लाइंड प्लेनवरती थ्रो केलेली आहे आपण ते प्लेनसुद्धा काय होतं तर विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी ऑन द हॉरिझॉन्टल मूव्ह होतं आहे आणि त्या इन्क्लाइंड प्लेनने अँगल किती तयार केला विथ दिस एक्स ॲक्सिस किंवा हॉरिझॉन्टल तर थिटा इतका अँगल तयार केलेला आहे. बघा आपण सोल्युशनमध्ये काय घेतलं आहे अ बॉडी ऑफ मास एम इज थ्रोन अप अँड इन्क्लाइंड प्लेन which is moving horizontally with constant velocity v as shown in figure. म्हणजे तेच दिलं आहे की आपली जे मास एम आहे ते आपण इन्क्लाइंड प्लेनमध्ये थ्रो केलेलं आहे
आणि हे जे इन्क्लाइन प्लेन आहे ते काय होतं तर ते कॉन्स्टंट नाही आहे, ते सुद्धा काय होतं आहे विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टली ते मूव्ह होतं आहे. तर बघा ए बी आपण इन्क्लाइन प्लेन घेतलं आहे मूव्हिंग हॉरिझॉन्टली विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. देअरफॉर ॲट सम टाइम इन्स्टंट टी द डिस्टन्स मूव्ह बाय द प्लेन ए बी इज गिवन बाय ओ ए इज इक्वल टू व्ही इंटू टी. बघा म्हणजे आपण कन्सिडर काय केलं की हे जे ए बी जे प्लेन आहे ते काय होते तर विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी व्हीने ते मूव्ह होते विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. मग ते जर स्टार्टिंग पोझिशनपासून आपण जर त्याची डिस्प्लेसमेंट कन्सिडर केली तर ॲट टाईम टीला जर आपण त्याची डिस्प्लेसमेंट कन्सिडर केली तर त्याने त्या हॉरिझॉन्टल इन्क्लाइन प्लेन जे आहे आपलं ए बीने त्याने हॉरिझॉन्टल प्लेनवरती बघा ओ ए इतकं डिस्टन्स कवर केलं असेल ॲट एनी टाईम इन्स्टंट टी. म्हणजेच काय दिले की द डिस्टन्स मूव्ह बाय द प्लेन ए बी इज ओ ए. म्हणजे त्या ए बी प्लेनने जे डिस्टन्स मूव्ह केलं असेल या केसमध्ये जेव्हा ते काय होतं आहे आपण बॉडी पण थ्रो करतो आहे आणि ते प्लेनसुद्धा काय करतं ते मूव्ह होतं आहे. मग त्या प्लेनने जे डिस्टन्स कवर केलेलं आहे टी टाईम इन्स्टंटमध्ये ते किती आहे तर ओ ए आणि विच इज गिवन बाय ओ ए इज इक्वल टू व्ही इंटू टी. कारण की आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो तर वेलॉसिटी इज टाइम रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे या केसमध्ये आपण व्ही इज इक्वल टू काय लिहू शकतो इथे डिस्प्लेसमेंट ओ ए आहे ॲट टाइम इन्स्टंट टी. सो व्ही इज इक्वल टू आपण लिहू शकतो की ओ ए अपॉन टी. सो आपण ओ ए इज इक्वल टू काय घेतो तर व्ही इंटू टी. व्ही काय आहे इथे वेलॉसिटी आहे आणि ॲट टाइम इन्स्टंट टीला आपण त्या प्लेनची काय करतो ए बी ह्या इन्क्लाइन प्लेनची डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट कन्सिडर करतो. त्यामुळे ओ ए हे डिस्टन्स काय आलं तर वेलॉसिटी व्ही इंटू टाइम इन्स्टंट टी. Let at t is equal to 0 a body of mass m be thrown up an inclined plane AB. Let p be the position of the particle at time t. बघा म्हणजे जर जेव्हा टाइम 0 होता म्हणजे ते इन्क्लाइन प्लेन जेव्हा ॲट फिक्स्ड ओरिजिन ओला इन्क्लाइन होतं तेव्हा त्या इन्स्टंटला आपण काय केलं तेव्हा टाइम टी 0 होता आणि त्यावेळेस आपण काय केले तर आपली बॉडी ऑफ मास एम आपण अपवर्ड इन्क्लाइन प्लेनमध्ये थ्रो केली आहे ए बी ह्या प्लेनमध्ये. आणि ॲट टाईम टी म्हणजे टी टाईम इतक्यानंतर आपल्या पार्टिकलची पोझिशन काय आहे तर पी ही त्याची पोझिशन आहे आणि ए बीने काय डिस्टन्स मूव्ह केले आहेत तोपर्यंत त्या प्लेनने तर ओ ए इतकं अंतर किंवा डिस्टन्स कवर केलेलं आहे. आणि वेअर ए पी इज इक्वल टू आर. ए पी काय घेतले आपण म्हणजे पी ह्या पोझिशनला जर तो पार्टिकल असेल तर त्याचा पोझिशन वेक्टर काय घेतलं आपण आर घेतलेला आहे. बघा if xy are the coordinates of the particle at p then we have म्हणजे जर p ह्या पार्टिकलचे xy हे coordinates असतील तर आपण लिहू शकतो x इज इक्वल टू ओ सी. ओ सी म्हणजेच काय आहे तर ओ ए प्लस ए सी इतकं अंतर आहे. त्यामुळे आपण x इज इक्वल टू काय घेतलं बघा व्ही टी प्लस आर कॉस थिटा. हे डायग्रामवरून आपण सहज लक्षात येऊ शकतं. सो एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा मिळालं आपल्याला आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा मिळालं. म्हणजे काय मिळालं आपल्याला तर आपले जे इंडिपेंडंट कॉर्डिनेट्स होते एक्स आणि वाय त्यांच्यासाठी आपण काय केलं तर पोलार कॉर्डिनेट्स फाइंड आउट केले. सो एक्स इज इक्वल टू व्ही टी प्लस आर कॉस थिटा आला आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा आला. बघा सिन्स द सिस्टम इज इन प्लेन वी हॅव टू इंडिपेंडंट कॉर्डिनेट्स and combining equations 2 and 3 we will get constant equation. Thus generalized coordinates for the system is 2 minus 1 is equal to 1 that is r and the system is conservative. बघा काय घेतलं की सिस्टम प्लेनमध्ये आहे त्यामुळे आपण काय करतो तर दोन इंडिपेंडंट कॉर्डिनेट्स कन्सिडर करतो एक्स आणि वाय आणि त्यांच्यासाठी आपण काय केलं तर एक्स आणि वायसाठी आपण स्फेरिकल कॉर्डिनेट्स किंवा पोलार कॉर्डिनेट्स फॉर्म केले. एक्स इज इक्वल टू व्ही टी प्लस आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. पण जर आपण हे दोन इक्वेशन कंबाईन केले तर आपल्याला त्या गिवन सिस्टीमवरती किंवा गिवन मासवरती एक रेस्ट्रिक्शन मिळतं आहे एक कॉन्स्टंट इक्वेशन मिळतं आहे. त्यामुळे 2 मायनस 1 इज इक्वल टू 1 काय मिळतं आपल्याला जनरलाइज कॉर्डिनेट आणि तो कुठला आहे तर आर हा आपला जनरलाइज कॉर्डिनेट आहे या केसमध्ये आणि सिस्टीम काय तर कॉन्झर्वेटिव्ह आहे. मग या केसमध्ये आपण कॉन्झर्वेटिव्ह सिस्टीम आहे तर लॅग्रेंज इक्वेशन ऑफ मोशन फॉर कॉन्झर्वेटिव्ह सिस्टीम यूज करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला लॅग्रेंजियन अगोदर फाइंड आउट करावं लागेल. लॅग्रेंजियन एल इज इक्वल टू टी मायनस व्ही दॅट इज एल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी. सो आपण आता अगोदर कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीम बघूया. देन कायनेटिक एनर्जी ऑफ सिस्टीम इज गिवन बाय टी इज इक्वल टू 1/2 एम व्ही स्क्वेअर. या केसमध्ये व्ही काय असणार आहे तर एक्स डॉट स्क्वेअर प्लस वाय डॉट स्क्वेअर. मग आपल्याकडे एक्स इज इक्वल टू काय आहे व्ही टी प्लस आर कॉस थिटा. सो ह्याच्यावरून आपण एक्स डॉट काढला तर काय आला तो
व्ही प्लस आर डॉट कॉस थिटा, म्हणजे त्याचा स्क्वेअर काय आला तर व्ही स्क्वेअर प्लस आर डॉट स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस ट्वाईस व्ही आर डॉट कॉस थिटा, आणि वाय डॉट स्क्वेअर आहे, मग वाय आपल्याकडे आहे आर साईन थिटा, त्याच्यावरून वाय डॉट मिळाला आपल्याला आर डॉट साईन थिटा, आणि वाय डॉट स्क्वेअर काय आला आर डॉट स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर थिटा. त्यामुळे आपली टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीमची काय आली बघा, टी इज इक्वल टू 1/2 m इंटू एक्स डॉट स्क्वेअर प्लस वाय डॉट स्क्वेअरसाठी काय आपण सबस्टिट्यूट केलं तर व्ही स्क्वेअर प्लस आर डॉट स्क्वेअर प्लस ट्वाईस व्ही आर डॉट कॉस थिटा. आपण कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली. आता पोटेन्शियल एनर्जी काय येईल बघा सिस्टीमची, व्ही इज इक्वल टू mgh. पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज व्ही इज इक्वल टू mgh. या केसमध्ये आपली हाईट किती आहे तर वाय इतकी हाईट कन्सिडर करतोय आपण. सो mgy, वाय म्हणजेच काय आहे आपला आर साईन थिटा, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी काय आली व्ही इज इक्वल टू mgr साईन थिटा. आपल्याकडे आता कायनेटिक एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, त्यामुळे आपण आता लॅग्रेंजियन कॅल्क्युलेट करू शकतो. देन द लॅग्रेंजियन ऑफ द सिस्टीम इज L इज इक्वल टू टी मायनस व्ही. सो L इज इक्वल टू टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 1/2 m इंटू व्ही स्क्वेअर प्लस आर डॉट स्क्वेअर प्लस ट्वाईस व्ही आर डॉट कॉस थिटा मायनस पोटेन्शियल एनर्जी काय आहे आपली mgr साईन थिटा. आपल्याकडे एक सिंगल जनरलाइज कोऑर्डिनेट आहे r, त्यामुळे आपल्याला एकच इक्वेशन मिळणार आहे. लॅग्रेंज इक्वेशन ऑफ मोशन फॉर जनरलाइज कोऑर्डिनेट r इज गिवन बाय d/dt ऑफ डावा l अपॉन डावा r डॉट मायनस डावा l अपॉन डावा r इज इक्वल टू 0. आपण जर आता ह्या लॅग्रेंजियनच्या इक्वेशनवरून डावा l अपॉन डावा r डॉट आणि डावा l अपॉन डावा r फाइंड आउट केला तर तो काय आला बघा, डावा l अपॉन डावा r डॉट काय मिळाला आपल्याला mr डॉट प्लस mv कॉस थिटा, आणि डावा l अपॉन डावा r इज इक्वल टू आला मायनस mg साईन थिटा. आता ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपण ह्या लॅग्रेंज इक्वेशन ऑफ मोशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. सो इट इज d/dt ऑफ mr डॉट प्लस mv कॉस थिटा प्लस mg साईन थिटा इज इक्वल टू 0. म्हणजेच हे काय आलं mr डबल डॉट प्लस mg साईन थिटा इज इक्वल टू 0, दॅट इज इक्वल टू r डॉट प्लस g साईन थिटा इज इक्वल टू 0, अँड विच इज द रिक्वायर्ड लॅग्रेंज इक्वेशन ऑफ मोशन. म्हणजे हे काय आलं आपल्याकडे आर डबल डॉट प्लस जी साईन थिटा इज इक्वल टू 0, हे आलं आपलं रिक्वायर्ड लॅग्रेंज इक्वेशन ऑफ मोशन. पण आपल्याला त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितले तर जो पाथ किंवा लोकस ऑफ द पॉईंट्स ऑफ द लोकस ऑफ द पोझिशन ऑफ द पॉईंट मास ॲट एनी टाइम इन्स्टंट टी. आपल्याला लोकस फाइंड आउट करायचं, त्यामुळे आपण काय करूया, हे जे इक्वेशन आहे त्याला काय करूया इंटिग्रेट करूया. सो जर आर डॉट प्लस जी साईन थिटा इज इक्वल टू 0 असेल तर आर डबल डॉट काय येणार मायनस जी ऑफ साईन थिटा, आणि ह्याला जर आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम टी इंटिग्रेट केलं तर काय मिळालं बघा, आर डॉट इज इक्वल टू मायनस जी टी साईन थिटा प्लस C1 काय आहे आपला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. जर टाइम इन्स्टंट टी असेल तर बघा आर डॉट इज इक्वल टू यू असणार आहे, म्हणजे आर डॉट म्हणजे काय आहे आपली व्हेलॉसिटी आहे. मग इनिशियल व्हेलॉसिटी जर आपली यू असेल तर बघा हे इक्वेशन कसं चेंज होईल, ॲट टी इज इक्वल टू 0. टी इज इक्वल टू 0 आहे आपला, यू इज इक्वल टू सी आहे. So at t is equal to 0, let r dot is equal to u be the initial velocity of the particle with which it is projected. So u is equal to c1 मिळाला आपल्याला, कारण की आपण टाइम t 0 घेतोय. सो r डॉट म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू c1 आला, म्हणजे आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय मिळाली u, विच इज द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. सो r डॉट इज इक्वल टू आला आपला u मायनस जी टी साईन थिटा. आपल्याला r डॉट मिळाला, आपल्याला r हवा आहे तर आपण अगेन इंटिग्रेट केलं बघा, अगेन इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. सो r इज इक्वल टू काय आलं यू टी मायनस जी टी स्क्वेअर अपॉन 2 साईन थिटा प्लस C2. आता इथे अगेन आपला C2 काय आहे तर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मग C2ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी बघा आपण काय करतोय, ॲट टाइम t इज इक्वल टू 0 डिस्प्लेसमेंट काय असणार आहे 0 असणार आहे. सो C2 काय आला बघा 0 मिळालं. सो r इज इक्वल टू यू टी मायनस जी टी स्क्वेअर अपॉन 2 साईन थिटा. जर r स्क्वेअर घेतला आपण बघा तर r स्क्वेअर इज इक्वल टू काय येतोय यू टी मायनस जी टी स्क्वेअर अपॉन 2 साईन थिटा द होल स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे काय आलं आपलं आरचं स्क्वेअर केलं आपण, आपल्याला त्याचं पोझिशन किंवा लोकस फाइंड आउट करायचं. त्यामुळे म्हणजे आपण आर स्क्वेअर इज इक्वल टू यू टी मायनस जी टी स्क्वेअर अपॉन 2 साईन थिटा द होल स्क्वेअर आला. जर आता आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कन्सिडर केला तर बघा तो काय मिळतोय तर व्ही टी स्क्वेअर प्लस ट्वाईस व्ही टी आर कॉस थिटा प्लस आर स्क्वेअर. म्हणजे ह्याच्यावरून आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस व्ही टी स्क्वेअर मायनस ट्वाईस व्ही टी आर कॉस थिटा. म्हणजेच हे काय मिळालं बघा एक्स मायनस व्ही टी द होल स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो एक्स आर स्क्वेअर म्हणजेच काय मिळालं आपल्याला यू टी मायनस जी टी स्क्वेअर अपॉन 2 साईन थिटा स्क्वेअर विच इज इक्वल टू
एक्स मायनस व्ही टी द होल स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि हे काय आलं आपला रिक्वायर्ड लोकस ऑफ द पोझिशन ऑफ द पार्टिकल. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं तर आपण लॅग्रेंज इक्वेशन ऑफ मोशन फाइंड आउट केलं गिवन सिस्टीमसाठी आणि नंतर त्या पोझिशन किंवा त्या पार्टिकलचा ॲट टाइम इन्स्टंट टीसाठी लोकस काय आलं तर आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस व्ही टी द होल स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर.